नमस्कार एव्हरीवन. मी कोण? मास्तर. मी आज एका भरपूर इम्पोर्टंट टॉपिकबद्दल तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे. ज्याचं नाव आहे एक्झाम स्ट्रॅटर्जी. एक्झाम स्ट्रॅटर्जीमध्ये आपण आज काय-काय डिस्कस करणार आहे, की एक पेपर कसा अटेम्प्ट करायला पाहिजे. इंजिनिअरिंगच्या स्टुडंटसाठी सांगतोय मी, ठीक आहे. 2024 पॅटर्न असू द्या किंवा 19चा पॅटर्न असू द्या, कोणताही पॅटर्न असू द्या. मी आज जी स्ट्रॅटर्जी तुम्हाला सांगतोय, ती जर तुम्ही फॉलो केली, तर 100% प्रत्येक मुलगा पासिंगपर्यंत पोहोचणार. 100% पासिंगपर्यंत पोहोचणार. ज्यांना स्कोर करायचं आहे ते पण ही स्ट्रॅटर्जी फॉलो करून त्यांचा स्कोर करू शकता. ठीक आहे. कुठलाही टाईम वेस्ट न करता आपण डायरेक्ट मुद्द्यावरती येऊयात. तर असं समजून चला, की आता आपण डिस्कस करतोय 2024 पॅटर्नबद्दल. ठीक आहे. तर ते कोणत्या पण पॅटर्नला फॉलो होईल. ठीक आहे. फक्त लॉजिक समजून घ्या काय करायचंय. असं समजा, की तुमचा थिअरी पेपर हा किती मार्काचा असणार आहे? 70 मार्क्सचा असणार आहे. मग सगळ्यात पहिले काम काय करायचं? या 70ला तुमच्या युनिट्समध्ये डिव्हाईड करायचं. आता असं कन्सिडर करू, की तुम्हाला टोटल 5 युनिट आहे. तर 5 युनिट या 70मध्ये जर डिव्हाईड केले, तर किती-किती मार्काला 1 युनिट डिव्हाईड होतोय तो? 14 मार्काला डिव्हाईड होतोय, राइट? 14 मार्काला हा 1 युनिट असणार आहे तुमचा, ठीक आहे? असे टोटल तुम्हाला किती युनिट फेसेस करायचे? 5 युनिट फेस करायचे, ठीक आहे? 14 पंचे 70 असं तुमचं 70चा हा पॅटर्न असणार आहे. म्हणजे प्रत्येक युनिटवरती तुम्हाला किती मार्कासाठी क्वेशन्स असणार आहे? 14 मार्क्ससाठी. हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे? आता माझे लॉजिक समजून घ्या मी काय सांगतोय ते. असं कन्सिडर करू आपण इथं, की युनिट नंबर 1 युनिट नंबर 2, युनिट नंबर 3, युनिट नंबर 4 आणि युनिट नंबर 5 हे तुमचे 5 युनिट आहेत आणि प्रत्येक युनिट हा 14 मार्काला आहेत. कुठला पण सब्जेक्ट असू द्या, कुठला पण पॅटर्न असू द्या, पोरांनो कुठलेतरी 3 युनिट जे असतं ना प्रत्येक सब्जेक्ट ते सोपे असतात. ठीक आहे. कुठले पण 3 युनिट हे सोपे जातं आपल्याला. आता आपण असं कन्सिडर करूयात युनिट नंबर 1, युनिट नंबर 3 आणि युनिट नंबर 5 हा सोपा आहे. तर तुम्ही त्या सब्जेक्टमधले सगळ्यात पहिले हे 3 युनिट कव्हर करून घ्यायचे असतात. ठीक आहे. म्हणजे तुमचे किती मार्क कन्फर्म होऊन जातात? 14 इथं पडले समजा, 14 इथं पडले, 14 इथं पडले. किती मार्क कन्फर्म झाले रे तुमचे? 14 दुने 28 आणि 14 त्रिक 42 मार्क तुमची इथं कव्हर होत आहे पोरांनो. आणि आपल्याला माहिती आहे आपल्याला 70 पैकी किती मार्क पासिंगसाठी पाहिजे असते फक्त 28 मार्क पासिंगसाठी पाहिजे असेल. जर आपण तिकडे इन सेमला किंवा इंटरनल एक्झाम्सला आपण बरोबर 12 मार्क पाडलेले असतील तर. तर ते मला सांगायचं काय आहे, स्ट्रॅटेजी समजून घ्या. प्रॉपर प्लॅनिंग करा, की तुमच्या सब्जेक्टमध्ये जे 5 युनिट आहेत, त्या 5 युनिटपैकी कुठले 3 युनिट सोपे आहेत, ते पहिले अटेम्प्ट करायचे. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणताल सर मग नंतर 2 करायचे म्हणजे ओव्हरऑल सगळा सिलेबसच करायचा आहे. नाही, मी असं नाही बोललो. मी काय बोललोय कुठलेतरी 3 युनिट शोधायचे आणि त्या 3 युनिटला एवढं परफेक्ट करायचं ना, की त्या युनिटमधला कुठलाही जरी क्वेशन कसाही जरी विचारला वेगळा फिरून-फिरून, तरी तो अटेम्प्ट करता आला पाहिजे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता आपण असं कन्सिडर करू, की एकदम परफेक्ट नाही लिहिणं झालं. म्हणजे इथून किती मार्क पडले समजा 10 मार्क. समजा तिसऱ्या युनिटमधून पण 10 पडले आणि 5व्या युनिटमधून पण किती मार्क पडले समजा 10 मार्क पडले. तरी सुद्धा पोरांनो तुमचे 30 मार्क होऊन जात आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पास होऊन जाताय आरामामध्ये. ठीक आहे. इथपर्यंत थांबायचं नाही आपल्याला. जरी आपला पासिंग होतीये, जरी आपण परफेक्ट नाही केले 10-10 मार्क पडताय युनिटमध्ये किंवा 14-14 पैकी 14 पडताय, तरी आपले जर मार्क जास्त होत असेल, तरी सुद्धा हे 2 युनिट डायरेक्ट सोडून द्यायचे नाहीये पोरांनो. स्ट्रॅटेजी समजून घ्या. सगळ्यात पहिले काय केलं आपण आपल्या युनिटला 3 पार्टमध्ये डिव्हाईड केलं. राइट? पहिल्या पार्टमध्ये काय करणार आपण? पहिले तिन्ही युनिट जे सोपे-सोपे आहेत ते युनिट प्रिपेअर करून ठेवणार. दुसऱ्या याच्यामध्ये काय करायचं, की हे जे 2 युनिट उरताय ना, असं कन्सिडर करू आपल्या एक्झाम्पलमध्ये, की युनिट नंबर 2 आणि युनिट नंबर 4 काय झालेला आहे? हार्ड आहे भाऊ, जमत नाहीये. तर एक्झामच्या दिवशी, ज्या दिवशी तुमची एक्झाम आहे ना, त्या दिवशी ह्या दोघांचाही सिलेबस घ्यायचा. त्याला ChatGPTवरती टाकायचा आणि ChatGPTकडून त्याची समरी घ्यायची आणि ती समरी फक्त पेपरच्या दिवशी या 2 युनिटची वाचून जायची. पोरांनो, याच्यावरती एक जरी पॉइंट लक्षात राहिला ना तुमच्या, ह्या समरीमधून जे वाचसाल ना तुम्ही, फक्त 1 दिवस किंवा सकाळी वाचल्यामुळे काय होणार आहे माहिती आहे का? तुम्हाला ते शब्द आठवणार आहेत. नाही, नाही. पूर्ण अननोन राहण्यापेक्षा चांगलं आहे ना, की 2-3 शब्द आठवताय आणि आपल्याला माहिती आहे एका शब्दावरून एक पान कसं भरायचं ते. हे इंजिनिअरला चांगलं माहीत असतं. बस ती स्ट्रॅटेजी फॉलो करायची. सगळ्यात पहिले तुम्ही पेपरमध्ये अटेम्प्ट करणार युनिट नंबर 1 चे क्वेशन, युनिट नंबर 3 चे क्वेशन आणि युनिट नंबर 5 चे क्वेशन्स. प्रत्येक सब्जेक्टचं मी हे नाही सांगत आहे. मी असं कन्सिडर केलंय, की या सब्जेक्टमध्ये मला कोणते-कोणते सोपे युनिट आहे, पहिला, तिसरा आणि 5वा म्हणून मी ते 3 पहिले अटेम्प्ट करणार. तुम्ही जे 3 सिलेक्ट केलेले असताल, तुम्ही सगळ्यात पहिले पेपरमध्ये ते अटेम्प्ट करायचे. म्हणजे ते जे एक्झामिनर जो पेपर चेक करतो ना, त्याच्या डोक्यामध्ये फिट होऊन जातं, की नाही हा मुलगा चांगला आहे. याने चांगला आन्सर लिहिलंय. आणि मग आपण जे वचन हे 2 युनिटवरती मारलेले आहे ना, त्या युनिटवरती पण आपण बरोबर लिहिलेलं आहे, असं कन्सिडर करून तो मोकळ्या हाताने मार्क देत चालतो. आउट ऑफ नाही पडणार इथं. 14 पैकी इथं 4 मार्कच करू शकता. इथं 14 पैकी 5 मार्कच करू शकता. 5 आणि 4 9 आणि 9 हे किती झाले आपले 42. 9 आणि हे किती झाले 42. 9 आणि 42 किती झाले पोरांनो?
51 मार्काचा पेपर तुम्ही आरामात अटेम्प्ट करू शकता, जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो करत असाल तर. परत एकदा मी स्ट्रॅटेजी रिकॉल करतो. कुठलाही सब्जेक्ट असू द्या, त्या सब्जेक्टला युनिटमध्ये डिव्हाईड करायचं. असं कन्सिडर करा की 70 मार्काचा आहे. 60 मार्काचा असेल तरी डिव्हाईड करा. 12 पंचे 60 होऊन जातात. म्हणजे 1 युनिट 12 मार्काला येणार आहे. ठीक आहे. 60 वाल्यांनी असं कन्सिडर करून चला. युनिट नंबर 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 आहे. याच्यापैकी कुठलेही 3 युनिट सिलेक्ट करायचे जे तुम्हाला सोपे वाटतात. समजा मी केला पहिला, दुसरा आणि 5वा. हे 3 युनिट मला सोपे जातात म्हणून मी हे सिलेक्ट करणार. पेपर सॉल्व्ह करताना सगळ्यात पहिले मी पहिला, दुसरा आणि 5वा युनिट अटेम्प्ट करणार. त्याचे जे क्वेशन्स असतील ते अटेम्प्ट करणार. त्यानंतर मी याच्यावरती जे वाचलंय नॉर्मल जी हिंट माहिती आहे मला या 2 युनिटची, त्या हिंटबद्दल मी बच्चन मारणार. त्या रिलेटेड मी काहीतरी लिहित चालणार. मला मोकळ्या हाताने मार्क भेटत चालणार. कारण की एक्झामिनरने पहिले कोणते अटेम्प्ट केलेले? हे 3 अटेम्प्ट केलेले आणि आपण हे 3चाच अभ्यास केल्यामुळे आपण एकदम भारी पेपर लिहिलेला आहे. आणि त्याच्यानंतर तो काय म्हणाल, "अरे, या 3 मध्ये लिहिले म्हणजे इथं पण चांगलंच लिहिलेलं असेल." असं कन्सिडर करून जिथं तुम्हाला 0 मार्क पडणार होते, तिथं 5 मार्काचा क्वेश्चन असेल, तर 2-3 तर टेकून देईल कमीत कमी तो. कारण की तुम्ही पहिले 3 युनिट पण चांगले लिहिले ना. स्ट्रॅटेजी समजून घ्या पूर्ण, लॉजिक समजून घ्या. इंजिनिअरिंगमध्ये कुठल्याही सब्जेक्टला पास होणं अवघड नाहीये. फक्त तुम्ही प्लॅन करून राहायला पाहिजे. हे 3 जे युनिट करताय ना, ते परफेक्टच झाले पाहिजे. त्याच्यावरती कुठलाही क्वेश्चन येऊ द्या, तो तुम्हाला अटेम्प्ट करता आला पाहिजे. कधी ही स्ट्रॅटेजी जर फॉलो केली, तर तुमचा कोणाचाही कोणताही पेपर बॅक राहणार नाही. ही माझी गॅरंटी. ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी जर फॉलो केली, तर एकाही मुलाचा सब्जेक्ट राहणार नाही. ठीक आहे. ओके. हां, आता एक न्यूज आहे तुमच्यासाठी. जर तुम्हाला आपल्या सेकंड इयर कॉम्प्युटर्सचे किंवा फर्स्ट इयर कॉम्प्युटरचे वन शॉट व्हिडिओ पाहिजे असतील प्रत्येक युनिटचे, तर या व्हिडिओखाली कमेंट्स करा. म्हणजे मला कळेल की तुम्हाला वन शॉट पाहिजे. मी लवकरात लवकर प्रत्येक युनिटचे वन शॉट व्हिडिओ टाकून देईन. त्याच्यामध्ये तुम्हाला मी पूर्ण युनिट सांगाल की या युनिटमध्ये तुम्ही काय-काय प्रिपेअर करायचं आणि कोणते-कोणते पी-वाय-क्यू अटेम्प्ट करायचे. ठीक आहे. थँक यू फॉर वॉचिंग. मेक शुअर टू लाइक, शेअर एंड सबस्क्राईब.